हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे माय लाईफ अँड माय फॅमिली. बघा फ्रेंड, इकडे मी बेसन भरलेलं आहे ह्या डब्यात आणि इकडला ह्या डबा पण मी फुल भरलेला आहे. आणि बघा हे क्लीन केलेलं आहे मी. आणि इकडे बघा तर बाकी गिरणी पण क्लीन करणं चालू आहे. आणि एवढं पीठ त्यातून निघालेलं आहे, मी क्लीन केलं आहे तर. आणि माझा आवाज पण थोडा बसलेला आहे. जाम सर्दी आहे फ्रेंड, काय करू मला समजतच नाही. खूप त्रास होत आहे. आणि ऊन पा बाहेर किती आहे, खूप ऊन आहे तर बघा. आणि आज 26 जानेवारी निमित्त कुठेतरी जायचं म्हटलं तर नाही जाऊ शकले, कारण सगळेच आजारी आमच्या घरी. आणि बघा, चला मग मी गिरणीचं हे साफ करून घेते, भेटते तुम्हाला लगेच. तर बघा फ्रेंड, माझी गिरणी क्लीन करून झालेली आहे. आता मला जायचं आहे बाहेर. तर बाहेर कशासाठी, तर मला बाहेर जायचं आहे. मला जाम सर्दी झाली म्हणून मी जाणार आहे गोळ्या आणायला. आणि आज वडापावचा बेत आहे म्हणून पाव आणायला पण जाणार आहे. आणि अजून काय आणायचं? हां, गोळ्या. त्यांनी असा हात वर केला, संपला. गोळ्या आणि पाव आणायला. तर मी अशी चालली की मला थोडं बाहेर गेलं की बरं वाटते फ्रेंड. घरात राहून 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 माझं हालत बेकार होऊन जाईल. आणि मला आधीच सर्दी, आणि त्यात ते बरं नाही वाटत. असं घरातल्या घरात थोडं बाहेरून आलं की जरा फ्रेश वाटतं. चला मग मी थोडं बाहेरून आता थोडं घुमी करून येते स्कूटीवर मस्तपैकी. आणि तुम्हाला बाहेरला पण दाखवलं असतं, पण माझी मुलगी घरी आहे म्हणल्यावर एक मोबाईल तिच्याजवळ ठेवावा लागतो. आणि एक मोबाईल ज्यात आमचे पैसे आहेत तो मोबाईल आम्हाला सोबत न्यावा लागतो. तर चला मी तुम्हाला लगेच 2 मिनिटात भेटते. येते मी पटकन, जवळच जाते. तर चला. तर बघा फ्रेंड, आमच्या घरी बनवला आहे आज मस्त यम्मी यम्मी वडापाव. तर या खायला. बघा, मी तुम्हाला रेसिपी वगैरे नाही दाखवली, म्हटलं जाऊ द्या, मला बरं नव्हतं फ्रेंड. तर म्हटलं तुम्हाला आता दाखवून देते बघा बनवलं म्हणून. तर आम्ही आता खातो, तुम्ही पण या. किती शिष्ट आहेत हे. चांगले पाते धुवून दिले तर म्हणते वलेच आहेत हे पाते, चांगले नाही दिले घ्या. नुसतं शिष्टपणा आहे. वरती चढते आणि तिथून बाता मारते. व्यवस्थित लावा. काय गब्बे साल्या, ते जर व्यवस्थित लावले ना तुम्हाला परत हवा नाही लागली ना तर परत वरती चढायला लावणार आणि व्यवस्थित लावायला लावणार मी. कळलं का? ढेबर पोटे. फ्रेंड मला मारणार फ्रेंड हे खाली उतरल्यावर. मग मी पडून जाईल. बघा फ्रेंड, आहो तुम्हाला राग येते का हो मी असं काही बोलते तर? आ, काय वाटते तुम्हाला? काहीच नाही वाटत म्हणते बाई. कसं काय? देवा, नवरा असावा तर असा. खरंच काय बी बोला, डेबर पोटे बोला, काय बी बोला. अहो सॉरी बरं का, मस्करी केली. काय करायचं फ्रेंड, संध्याकाळी फॅनची हवा पाहिजे ना, थोडी लडगुडी लावते म्हणून मी त्यांना आता सॉरी म्हणते. सॉरी म्हणून टाकलं. सॉरी म्हणायला काय जातं फ्रेंड, नाही तर गरमीत झोपायला लागेल ना रात्री. काय हो, असंच ना? जाऊ द्या फ्रेंड, सॉरी म्हटलं ना काय नाही होत, म्हणून टाकलं बाई मी सॉरी. कार्तिकी, काय वाटते ग तुला? कशाचं? तिला मुलगी म्हणते माझी तुमच्या दोघांचं लय हसू येत. का बरं हसू येतं ग पिल्ला? काय करतोय आम्ही? आहो काय केलं आपण? तुमची पोरगी म्हणते लय हसायला येतं, लय हसायला येतं. काय मत आहे तुमचं? हा, माझ्या कपड्यालाच देते पुसून. अरे काय करणार ना फ्रेंड, मी एका हातात मी कॅमेरा पकडला, कसं पुसून देणार? ते सुकलेलेच होते नॉर्मल, थोडे थोडे पाणी होतं त्याच्यावर.
पण आमच्या घरचे साहेब म्हणते ते वल्ले आहे, नीट पुसून दे. दिले बाबा. आणि माझ्या बच्चाचा चालला अभ्यास. नाही दाखवत तुला, जाऊ दे, नाहीच दाखवत मी. तुला आवडत नाही तर कशाला दाखव. आणि फ्रेंड, एवढं नाक दुखत आहे माझं, सर्दीनं काय सांगू, खूप त्रास होत आहे मला. अरे देवा, खूप त्रास होत आहे, खूप आग होत आहे. आणि एका डोळ्यातून पाणी सुद्धा येतं माझ्या. काय गेलं काय माहिती डोळ्यात. बघा खुर्चीवर कसे चढले. एक ब्लँकेट, एक गोधडी चढले त्याच्यावर. आई, फिरायला चांगलं वाटते देवा, पण लय अवघड जाते. अहो, काय वाटते तुम्हाला? फिरून आलो ना का असा प्रॉब्लेम होतो का नाक वाहते बाबा सर्दीनं. पूर येतो नाकात सर्दीचा. कोणाच्या घरी लाज वाटेला सारखं फुरुक फुरुक. किती लाज येते हो. काल असं वाटत होतं मला, इथं तर शिंका आली ना माझी वाटच लागणार. बघा, अवघड आहे. कार्तिकीचं बोरनान करायला पाहिजे होतं आपण, हाय ना कार्तिकी? काय वाटते ग? काय 14 वर्षाच्या मुलीचं बोरनान? 15 लागायचंच आहे तुला. 14च चालू आहे ना आता. तर मे महिन्यात माझी मुलगी 15ची होणार आहे फ्रेंड. तर तिचा बड्डे मी सांगणारच तुम्हाला कधी आहे ते. अरे देवा, माझ्याकडून बोलणं पण होत नाही हो. अहो, कसं करावं? बोलावं लागतं युट्यूब फॅमिली सोबत. घ्या बोंबला आता. युट्यूब फॅमिली बोलायला लागते. बा कशी खोकला माय खोकलते. बोललं नाही तर कसा होईल माझा व्हिडिओ, आहे ना फ्रेंड? मग मी कसं बोलणार तुमच्यासोबत सांगा बरं. म्हणते मला, म्हणजे बोलतं कशाला मग? नाही बोलू तर काय करू? चांगली हवा आली पाहिजे काय? मी परत तुम्हाला चढवणार वरती. कोणीच नाही चढत. आपला हात कुठं पुरतंय बाबा तिथे, एवढं उंच आहे का आपण? त्यांनीच तर बघ ना, खुर्ची घेतली, ब्लँकेट घेतलं, गोधडी घेतली, आहे ना. आम्ही कुठे फिरायला नाही गेलो फ्रेंड. कसले ताप आणि ते सर्दी, तोंड असं कडू कडू आलं फ्रेंड. एवढा वडापाव खाल्ला तरी तोंडाला चव नाही आला. कडकड तोंड लागते. अरे देवा, काय करायचं? झालं? किती टाइम लागणार? असं आहे फ्रेंड, माणसाचं काम माणूसच करते, बाईला नाही जमत. माझा जीव दरदर केला असता मी खाली उतरून गेली असती. चला आता फॅन लावून बघा. फॅन लावून बघते आमच्या घरचे साहेब. बघा, वा, व्हेरी गुड, शाबास. अहो, जमलं 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 जमलं. जमते की साहेब, जमते की. आता बेडमध्ये गॅस ठेवून देते सगळं ते नट पिट. पिशवी कशाची खाली पडली बघा. किती सुंदर फॅन फिरतोय फ्रेंड. कशाला दिवाण तोडता, राहू दे ना. हा, काय हो, काय उद्योग करता? लाती ना, तुटला तर बसावं लागेल ना आपल्याला बोंबल्यात. तर चला फ्रेंड, मग आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.